विश्वास पाठक आपल्याबरोबर पुढच्या विषयासाठी देखील या चर्चेमध्ये सहभागी असणार आहे. आणि आता आपण वळणार आहोत झिरो आवर मधल्या आजच्या दुसऱ्या विषयाकडे. गेल्या काही महिन्यामध्ये समोर येत असलेले काही इश्यूज बघा. दादरचा कबूतरखाना, कोल्हापूरची महादेवी हत्तीण, मीरा भाईंदरमध्ये निघालेला मोर्चा, ताडदेवमधला मासळी बाजार बंद करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि इतरही काही मुद्दे. एकामागून एक समोर येत असलेल्या या मुद्द्यांकडे बघितलं तर जैन समाज या मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं चित्र आहे. दुसरीकडे सरकारनं सुद्धा याची तातडीनं दखल घेतल्याचं चित्र दिसतंय. म्हणजे आज काय झालं, कोल्हापूर सांगलीच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विस्तृत बैठक झाली. या बैठकीमध्ये महादेवी हत्तीण परत आणावी अशी आपलीही इच्छा आहे. आता त्या संदर्भात याचिका करून सरकार देखील पक्षकार होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा विषय कबूतरखान्याचा, तर कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आणि आज कबूतरखान्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. कबुतरांना नियंत्रित वेळामध्ये खाद्य टाकण्यासाठी नियम करता येतील असं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यातल्या काही वादांना मराठी अमराठीची देखील किनार आहे. काही वादांना स्थानिक विरुद्ध प्रशासन अशी पार्श्वभूमी आहे, तर काही वाद हे न्यायालयीन आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी एकत्र करून पाहिल्या तर जैन समाज सरकार विरोधात सध्या आक्रमक होत असल्याचं दिसतंय. आणि या प्रश्नांना हाताळण्याचा सरकारचा प्रयत्न देखील तितक्याच तत्परतेनं सुरू असल्याचं चित्र आहे. आणि याच विषयावर आहे आजचा आपला प्रश्न. तो प्रश्न काय आहे आधी आपण बघू. आजचा हा दुसरा प्रश्न, महादेवी हत्तीण, कबूतरखाना अशा विषयांवरून आक्रमक झालेला जैन समाज सरकारसाठी डोकेदुखी ठरेल का? होय आणि नाही असे दोन पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि आता याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर तीन पाहुणे आहेत. आपल्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आहेत, मनसेचे संदीप देशपांडे आहेत आणि त्याचबरोबर जैन युवक महासंघ पुण्याचे अध्यक्ष अचल जैन आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक हे देखील आपल्यासोबत आहेत. मनसेचे संदीप देशपांडे देखील आहेत. आपण या चर्चेला सुरुवात करूया राजू शेट्टी यांच्यापासून. राजू शेट्टी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील. त्यापूर्वी अचल जैन यांच्यापासून आपण सुरुवात करूया. या सगळ्या प्रश्नांवर जे काही सध्या वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, संदीप देशपांडेंपासून आपण सुरुवात करूया इतर गेस्ट आपल्याला कनेक्ट होईपर्यंत. संदीप देशपांडेजी, विषय अनेक आहेत आणि ते गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्याला वन बाय वन समोर येताना दिसत आहेत. हे सगळे विषय तांत्रिक आहेत म्हणून आपण याकडे बघायला पाहिजे की याच्यामागे काही राजकारण आहे असं आपल्याला दिसतंय, की याच्यामध्ये काही लॉबिंग होत आहे असं आपल्याला दिसतंय? कसं पाहता ज्या प्रकारे वेगवेगळे प्रश्न जैन समाजाचे एकामागून एक समोर येताना दिसत आहेत? मला वाटतं यामध्ये आपल्याला लोकांच्या काही गोष्टींमध्ये प्रबोधन करणं आवश्यक आहे. हो. विषय कबूतरखान्याचा मी पहिले घेतो, कारण मी अगदी ते कबूतरखान्याच्या बाजूला राहतो म्हणून. बरं. हा विषय धार्मिक नाहीये. म्हणजे ठीक आहे, त्याच्याबद्दल श्रद्धा जुळलेल्या असतात. बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात अशा असतात की ज्याच्याबरोबर श्रद्धा जुळलेली असते. तर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा होती की आपण नागपंचमीला सापाला दूध पाजायचो, बरोबर. कालांतराने आपल्याला जेव्हा वैज्ञानिकरित्या हे सिद्ध झालं की बाबा साप काही दूध पित नाही आणि सापाला दूध पाजून आपण त्याचं उलट नुकसानच करतोय, तर मला असं वाटतं त्यावेळेला आपण ती प्रथा बंद केली की हे चुकीचं आहे, त्या प्राणी मात्रांना त्रास होतो, हे होतो, आपण ती प्रथा बंद केली. आपल्या धर्मामध्ये एक असं होतं की आपण स्मशानामध्ये लाकडांवर प्रेतांचा अंतिम संस्कार केला जायचा. आपल्याला कळलं की ह्याच्यातनं पर्यावरणाची हानी होतोय. आपण पुरोगामी विचार केला आणि आपण इलेक्ट्रिकवर शिफ्ट व्हायला हळूहळू सुरुवात केली. काही ठिकाणी गॅसवर शिफ्ट झालो, विद्युत दाहिनीवर शिफ्ट झालो. मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमी पुरोगामी विचार केलेला आहे आणि जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, आता उदाहरणार्थ कबुतरांच्या बाबतीत ठीक आहे, जैन धर्माची आस्था आहे कबुतराला लाणे घालायचे, पण त्याचा अतिरेक होताना आपल्याला दिसतोय. मी लहानपणापासून कबुतरखान्याच्या बाजूला राहिलोय, माझं घर कबुतरखान्याच्या बाजूला होतं. तेव्हा काय व्हायचं, एक चणेवाला होता तिकडे, त्याचं नावही मला आठवतं, सर्वेश्वर चणा भंडार नाव होतं. तिकडनं माणसं आली, जाताना ऑफिसला जाताना
10 पैसे 20 पैशाचे त्यावेळेला चणे घेतले, ते कबुतरांना घातले, ऑफिसला निघून गेले. नंतर काय झालं याच्यामध्ये की लोक पोत्या पोत्याने दाणे टाकायला लागली, तिकडे धान्य टाकायला लागली. म्हणजे कॉम्पिटिशन, म्हणजे त्या मंदिरामध्ये किंवा मी एक पोतं दिलं, मग ह्याने एक पोतं दिलं, मग मी 2 पोती दिली, मग मी 5 पोती दिली. आणि ते जे खाणं वाढलं कबुतरांचं, त्याच्यामुळे कबुतरांची ग्रोथ ही अननॅचरली अनैसर्गिकरित्या वाढायला लागली. आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांच्या विष्ठा, त्यांची पिसं, या सगळ्यांमुळे जो त्रास व्हायला लागला तो खूप व्हायला लागला. मला असं वाटतं निश्चितपणे म्हणजे तुम्ही कंट्रोल राहिला. थोडक्यात तुम्ही असं सांगताय संदीप देशपांडेजी की आरोग्याचा प्रश्न आहे आणि आरोग्याचा प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न म्हणून याकडे बघायला हवं.